लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। मात्र अद्यापही भंडारा गोंदिया जिल्ह्याचे उमेदवार घोषित झालेले नाही। काँग्रेस असो भाजप असो अद्याप उमेदवारी घोषित झाले नसल्यामुळे कार्यकर्ते ही संभ्रमामध्ये आहे। आपल्यासोबत या विषयावर बोलासाठी काँग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचेबाई आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल मोहन भाऊ, भंडारा गोंदियाची काँग्रेसची उमेदवारी म्हणा किंवा महाविकास आघाडीची अद्याप घोषित झालेली नाही। एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाना पटोलेंना मनधरणी करतात की नाना पटोलेंनी उमेदवारी लढावी, मात्र त्यांची कुठेतरी मानसिकता दिसत नाही। काय सांगाल? खरं तर महाराष्ट्रातले 1 सीटा आमच्या काँग्रेस कमिटीने डिक्लेअर केलेल्या नाही आहेत। नाना भाऊ आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत, या विधानसभा लोकसभेचे ते प्रतिनिधित्व करत आहेत। आमच्याकडनं सुद्धा त्यांच्या नावाला प्रस्तावित आहे की भाऊ आपण लढावं। त्या पलीकडे जे सध्या तिकिटाची आहे त्यामध्ये आणखी काही काँग्रेसच्या पक्षाच्याकडे 12 अर्ज आले होते, त्यामध्ये 2-3 नावाची पुन्हा चर्चा सुरू आहे आणि पक्षश्रेष्ठी 1-2 दिवसात तो निर्णय घेतील। भाऊ, काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडनं बाहेरील पक्षातील म्हणजे BRSचे नेते चरण वाघमारे हे निवडणूक लढू इच्छितात, किंबहुना त्यांचं नाव महाविकास आघाडीकडनं येत असल्याचं आता सध्या चर्चा सुरू आहे। काय चरण वाघमारेंना काँग्रेसचे कार्यकर्ते एक्सेप्ट करतील का? त्यांचं मदत करेल का त्यांना? महाविकास आघाडीचा तर प्रश्नच नाही आहे। ही जागा काँग्रेस स्वतः पंजाब सिम्बालवर लढवणार आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम्हाला सहकार्य करणार आहेत। दुसरा प्रश्न आहे तो जो चरणभाऊच्या नावाचा, चरणभाऊ अजूनही आमच्या पक्षात नाहीत आणि माझ्याशी कोणत्या प्रकारच्या जिल्हाध्यक्ष नात्यानं कोणतीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे मी त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही। ह्या बाहेरील काही गोष्टी असतील ते त्या लेवललाच राहतील। भाऊ, सध्या काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी जे पक्षाकडे उमेदवारी मिळावी याच्यासाठी अर्ज दाखल केलेले होते त्यामध्ये तुमचं पण नाव अग्रगण्यांना आहे, मात्र अद्याप याद्या घोषित झालेल्या नाही, उमेदवारांचे नाव घोषित झाले नाही। काय तुम्हाला काँग्रेस पक्षाकडनं भंडारा गोंदियाची लोकसभेची उमेदवारी मिळेल आशा आहे का? काय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? पूर्वी पण सांगितलं, नानाभाऊ आमचे नेते त्यांनी लढावं, अन्यथा त्यांनी जर दुसरा नाव म्हणून माझं नाव त्याची शिफारस तिथं होत आहे। आणि आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि सामान्य जनतेचा एक कौल आहे की जवळपास संघटनेतला माणूस म्हणून इतक्या वर्षापासून संघटनेत काम करत असल्यामुळे तुम्हाला संधी मिळावी आणि यांचा मी आदर करतो। पक्षानं मला जर संधी दिली निश्चितपणे इलेक्शन लढवेल आणि निवडणूक येण्याची क्षमतासुद्धा माझ्यात आहे असं वाटते मला। निश्चितच मोहन पंचेबाई यांचा एक दावा आहे, बाहेरील पक्षातून येणाऱ्या नेत्यांना, उमेदवारांना महाविकास आघाडीचा उमेदवार नाही तर हा काँग्रेसचा उमेदवार इथं राहणार असल्याने काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी भाजप काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने उभे राहील, किंवा त्यांना जर सीट मिळेल तर ते भरघोस मताने निवडून येईल असा दावा मोहन पंचेबाई यांनी केलेला आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।